रिपब्लिकन युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक टिळक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पार पडली। या बैठकीत संविधान विरोधी आणि जातीयवादी विचाराने कार्य करणाऱ्या पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराविरोधात काम करण्याची भूमिका मांडण्यात आली। तर लोकसभा जिल्हा क्षेत्र अध्यक्षपदी जिल्हा संघटक मेहर कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली। रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या लोकसभा निवडणुकीत संविधान विरोधी कार्य करणाऱ्या आणि जातीयवादी विचारसरणीच्या पक्षातील उमेदवारांच्या विरोधात काम केले जाणार आहे। तसेच शाहू फुले आंबेडकर विचारधारेने कार्य करणाऱ्यांचे काम करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी बोलताना चंद्रकांत जाधव म्हणाले। या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्यांचा सत्कार करण्यात आला। रिपब्लिकन युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पुढील प्रमाणे: शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, प्रसिद्धी प्रमुख दीपक मकासरे, राहुरी तालुकाध्यक्ष योगेश पवार, नेवासा तालुकाध्यक्ष गणेश भालेराव, संघटक सीताराम वायकर, महासचिव अरबाज शेख, कार्याध्यक्ष सुंदर रामगुडे। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।